प्रशस्त 2 BHK घर हं. अँड लक्झुरियस 2 BHK अपार्टमेंट्स. याच्यामध्ये प्रशस्त 2 BHK घर म्हणलं ना, की लोकांना वाटतं हे बजेट ओरिएंटेड आहे बरं का. हो, मराठीत बोलला हो. म्हणून. हेच तू इंग्लिश लक्झुरियस हा आहे ना, हा शब्द इतका डिसिव्हिंग आहे ना. आता ना इतकं शहर बदलतंय ना, इतकं पुणं बदलतंय, की आता वाटतच नाहीये, की याच पुण्याचा आपण भाग होतो किंवा हेच ते शहर आहे जिथे आपण वाढलोय. आधी 2-3 मजली बिल्डिंग्स दिसायच्या, छोटे बंगले दिसायचे, हो. त्यात आता उंच-उंच टॉवर्स झालेत आणि मग मेट्रोचेच काय डबल डेकर ब्रिजेस वगैरे झालेत आणि असं वाटतंय हे नाहीये ते शहर. पूर्वीची घरं घेणं आणि आताची घरं घेणं किंवा पूर्वीची शहरं आणि आताच्या शहरांमध्ये खूप फरक आहे. पूर्वीच्या घरांमध्ये लोकांना ना घर ही प्रचंड मोठी नेसेसिटी होती. हं, आता लोकांना नेसेसिटी प्लस लक्झरी या हं. दोन्ही गोष्टी पाहिजेत. कन्व्हिनियन्स पाहिजे. जेव्हा मेट्रो पॅन्डेमिकच्या दरम्यान चालू झाली, तर मला असं होतं की कोण वापरणार आहे पुण्यात मेट्रो? हो. बाईकवरनं इथं तर जाता येतं काय आणि इथल्या इथं तर करताय मेट्रो, त्याचं करेक्ट. काय कौतुक. आणि पण आता ट्रॅफिक आणि हे बघता लक्षात येतं की त्याला मी इथं वनाजला बसतो, रुबी हॉलला जातो, किंवा मला जर उद्या हडपसरपर्यंत मेट्रो जेव्हा होईल, खरंच कधीही हडपसरपर्यंत मेट्रोनी जाणं सोपं आहे. म्हणजे वर्क फ्रॉम होमचं कल्चर एवढं वाढलंय. म्हणजे हं. 1-2 मित्र माझे आले, तो म्हणाला, "अरे क्लायंट बरोबर मीटिंग चालू आहे. मागे कुकरच्या शिट्ट्या वाजतायत. माझी पोरं रडतायत आणि मला म्यूटवर जाण्याशिवाय पर्याय नाहीये." आणि आज तू जर बजेटसाठी 2 BHK घेत असशील आणि त्यातली एक खोली तुला लॉक करून बसावं लागत असेल, तर यू आर लॉकिंग युअर फॅमिली इन 1 BHK. हॅलो लो 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 हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द मुक्त मुक शो म्हणजेच स्टार्टच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आज आपण आपल्या आवडीच्या विषयावरती बोलणार आहोत, जे आपल्या सगळ्यांना म्हणायला वाटतं, यार पूर्वीचं पुणे राहिलं नाही. सो खरंच ते आहे पण ते. तर आज या आगळ्या वेगळ्या विषयावरती बोलायला बोलवलेलं आपण अनिरुद्ध रांजेकरांना. ते रांजेकर रियालिटीचे डिरेक्टर आहेत आणि ते आमचे मित्र पण आहेत. आणि म्हणजे आता अर्ध्या तासाभर मैत्री झाली आमची, एवढ्या गप्पा मारल्यात आम्ही. तर येस. आणि ओंकार, विषय काय तूच विस्कट. म्हणजे ना एकतर मी सुरुवात इथपासूनच करतो, की आता ना इतकं शहर बदलतंय ना, इतकं पुणं बदलतंय, की आता वाटतच नाहीये, की याच पुण्याचा आपण भाग होतो किंवा हेच ते शहर आहे जिथे आपण वाढलोय. म्हणजे मी हॉनेस्टली माझं उदाहरण सांगायला गेलं ना, तर मी लहानपणापासून म्हणजे पुण्यातच जन्मलोय, पुण्यातच वाढलोय आणि आता इतक्या झपाट्यानं गोष्टी बदलल्यात ना, म्हणजे आधी 2-3 मजली बिल्डिंग्स दिसायच्या, छोटे बंगले दिसायचे, हो. त्यात आता उंच-उंच टॉवर्स झालेत, मग काचेच्याच बिल्डिंग्स यायला लागल्यात आणि मग काय होते ते पूल पाडलेत आणि नवीन काहीतरी तिकडे झालंय आणि मग मेट्रोचेच काय डबल डेकर ब्रिजेस वगैरे झालेत आणि असं वाटतंय हे नाहीये ते शहर. ह्या शहरात मी नाही जन्म झालाय माझा आणि त्याच शहरात राहून पण डिस्कनेक्ट व्हायला होतं. तर म्हणजे तीच लोकं, तीच माणसं, वेगवेगळी लोकं येतात आणि आपल्याच शहरात हरवून गेल्यासारखं वाटतं. तर मला वाटतं आज त्याच्याचवरती आपण गप्पा मारणार आहोत, की इतकं इन्फ्रास्ट्रक्चर, इतक्या गोष्टी बदलतायत आणि आपल्याच शहरात आपण हरवलोय का? आणि आपलीच आयडेंटिटी शोधतोय का? तर मला तर खूप असा आयडेंटिटी क्रायसिस होतो पुण्यात. हो, तर आणि ते इंटरेस्टिंग होत चाललं ना, की असं हो. वाटतं ना, की सारखं वाटतं, की अरे आपल्या सगळ्या मेमरीज वाईप आउट होत आहेत, हो. सगळं करेक्ट, करेक्ट. आपल्या आठवणी तोडल्या जात आहेत. पण मला हेही वाटतं त्याच वेळेला, की नवीन आठवणी पण काहीतरी हो. तयार होत आहेत का. नाही, हो. सगळ्यात मला आवडलं काय, तुम्ही आज हा ज्या विषयाला तुम्ही मला गप्पा मारायला बोलवलं ना, हे एक पुणेकरच करू शकतो. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यातली अशी आहे, की ओंकारनी बोलता बोलताच सुरुवात केली, एवढ्या बिल्डिंग्स वाढल्यात. एका बिल्डरसमोर ही वाक्य बोलणं, हे तुम्ही जो एक पहिल्या 5 मिनिटामध्ये कोपरखळी मारण्याचा जो एक नाही तर पुणे फाऊल धरतो ना आपण. एक्झॅक्टली. त्यामुळे मी तर म्हणतो पुणं कधी बदलत नसतं. कारण हे तुम्ही दाखवून दिलं. आज पुलंच्या वेळेसही पुणं तसंच होतं. आजच्याही वेळेसही पुणं तसंच आहे. त्यामुळे अमुक-तमुकच्या माध्यमातून पहिली तुम्ही मारलेली कोपरखळी मला मिळाली आहे. सो अँड वी विल टेक इट पॉझिटिव्हली. पण जेन्युइनली मी आता ऑलमोस्ट गेले 40 वर्ष मी स्वतः पुण्यामध्ये राहिलेलो आहे. आणि टू सम एक्सटेंट येस, इवन आय फील हं. की आपला थोडासा शहराचा एक चेहरा-मोहरा बदलत चाललेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता माझे कझिन्स बरेचसे जे आहेत ते अमेरिकेमध्ये सेटल्ड आहेत. एव्हरी 3 इयर्स दे कम टू पुणे आणि "अरे, अनिरुद्ध केवढं बदललं रे सगळं पुणं हो. आणि हे मेट्रोचे ब्रिजेस आले, ट्रॅफिक आलेत." पण व्हॉट आय फील, जसं मगाशी शार्दूल बोलता-बोलता म्हणाला, की जसं काय म्हणतो आपण, एखाद्या गोष्टीचा चेहरा-मोहरा जसा बदलतो ना, इट इज जस्ट लाइक वेअरिंग न्यू क्लोथ्स. हं. दॅट डज नॉट चेंज द पर्सनॅलिटी ऑफ द पर्सन. हम्म. हा आपल्याकडे जो तू मगाशी वापरलेला शब्द आहे ना, तो फार परफेक्ट आहे, की आयडेंटिटी क्रायसिस हं. हा जो विषय आहे ना, हा आपण आपला करून घेतो.
म्हणजे आज तुम्ही जर बघितलं ना, की आपण कुठेतरी मॉडर्नायझेशनच्या नावाखाली जेव्हा सरकत जातो, तेव्हा ऑटोमॅटिकली आपण स्वतःला बदलायचा प्रयत्न करतो. हो. तर माझं असं म्हणणं आहे, की आता ॲज अ बिल्डर मी बोलणार आहे, कारण माझे बरेच बिल्डर मित्र पण हा कार्यक्रम पाहणार आहेत. त्यामुळे आय विल बाजू हॅव घेतली. त्यांची बाजू मला घेणं गरजेचं आहे. पण कसं आहे माहिती आहे का, की आज 10-15 वर्षापूर्वी जी पुण्याची पॉप्युलेशन होती आणि आजची पुण्याची पॉप्युलेशन हाऊ आर यू गोइंग टू अकोमोडेट दॅट? हो. Correct. हा हा सगळ्यात मोठा आत्ताचा बरोबर प्रश्न आहे. आहे. सो तुमच्या आजच्या चर्चेतला मला सगळ्यात आवडलेला पॉईंट काय होतो माहिती आहे का, की जेव्हा शहर बदलतं ना, तेव्हा आपण आपलं कल्चर मेंटेन करून तो शहर तसंच राहील. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, की एखाद्या माणसाच्या पर्सनॅलिटीमधली त्याचा एक आत्मा असतो आणि त्याची एक आत्मीयता असते. त्या माणसाचा आत्मा आणि आत्मीयता हे त्याचं स्वरूप जरी बदललं तरी तेच राहतं. बरोबर. बरोबर आहे, बरोबर सो आय पर्सनली फील की आज शहराकडे बघताना नाव वी हॅव टू थिंक पॉझिटिव्हली अबाउट इट बिकॉज ॲब्सोल्युटली. क्रिबिंग इज ऑलवेज व्हेरी इझी. हो. तुम्ही रोज आपण रडू शकतो, खूप ट्रॅफिक आहे रे बाबा, त्यानंतर खूप पोल्युशन वाढलंय रे, मग खूप बिल्डिंग वाढल्यात रे, बट नाव वी हॅव मूव्ड अवे फ्रॉम दॅट प्रॉब्लेम नाव. म्हणजे Accept टेक्निकली करायला स्पीकिंग पाहिजे ते आपण. ऍक्सेप्ट करून हो, एक्सेप्ट करणं सगळ्यात महत्वाचं आज आहे. ह्याच्या पुढे आपण ह्या बदलत्या शहरांमध्ये हाऊ वी कॅन मेक लाईफ कम्फर्टेबल या गोष्टींवरती 100% विचार करणं गरजेचं आहे. करेक्ट आहे म्हणजे आणि हा मुद्दा आहेच ना, की शहरं बदलणारच रे. कारण जॉब झाले, तेवढ्या अपॉर्च्युनिटीज आल्या, तेवढी लोकं आली. आता माझ्यासारखा माणूस आता माझ्यावरती तर काही लोकांना खूप आवडतं त्या बोलायला, की "मग कशाला आलास? मग जा इस्लामपूरला परत." हो. तर आलो कारण आहे इथे जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत आणि अर्थातच आता मी स्वतःला न्यू पुणेकर म्हणून घेतो. मी नवीन पुणेकर आहे मी. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त कल्चर नाही बदलत तर सॉरी फक्त कल्चर नाही तर इन्फ्रास्ट्रक्चरही त्या पद्धतीने बदलत गेलं. हो. मला मला अजून एक असं वाटतं ना, की आत्ता आपण बोलत होतो, की कसं आपण बऱ्याचदा क्रिप करतो. कारण मी ना आता गेली 5 वर्ष पुण्यात नव्हतो. मी इथेच राहिलोय, वाढलोय आणि मी 5 वर्ष मुंबईत होतो. आणि मुंबईवरनं परत आलो तर आणि लिटरली या गेल्या 5 वर्षात खूप बदललंय. म्हणजे Correct. चांदणी चौकातच भलतं काहीतरी झालंय. नवीन पूल आलेत. तर मी ज्यावेळेस परत पुण्यात आलो, मला असं होतं, की मला हे शहरच माझं नाहीये. मला असं व्हायला लागलं, की मी काय करायचंय? पण या मधल्या काळात मग असं व्हायला लागलं, की नाही, नाही, जर तुम्हाला ह्या नवीन बदललेल्या गोष्टी आहेत ना, तर याच्यासोबतच्या नव्या आठवणी तयार करायला लागतील. परफेक्ट. त्याच्यात तुम्हाला सरमिसळ तुम्ही केली स्वतःची, तर तुम्हाला परत ते आपलंसं वाटायला लागेल. तर बरोबर. लिटरली परवा आम्ही असं केलं, की याचा 15 ऑगस्ट होता, काय आपण मेट्रो घेऊयात. तर मी लिटरली काय आपल्या वनाजपासून वनाजपासून रुबी हॉलपर्यंत गेलो मेट्रोने आणि मग यू क्रिएटेड न्यू मेमरीज. करेक्ट. करेक्ट. तर जेव्हा याच्या बदल होतात आणि तुम्ही ते अडॅप्ट करता आणि त्याच्यासोबत नवीन मेमरीज करायला लागतं ना, त्यावेळेस तुम्ही परत त्या गोष्टींना आपलंसं करता. तर मला वाटतं Absolutely. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की आपण फक्त क्रिब न करता, की हे सगळं बदललंय, बदललंय, बदललंय. त्या नवीन गोष्टी एक्सेप्ट करणं आणि त्याच्यासोबत नवीन आठवणी तयार करणं इज द फन ऑफ इट. म्हणजे तुला सांगू का, म्हणजे आता तू बोललास तेच आहे, की आमच्याकडे जेन्युइनली एवढे कस्टमर्स येतात. 3 वर्षापूर्वी लोकं मेट्रोवर हसत होते. हो. कोण वापरणार आहे रे मेट्रो? असं ह्या हां. सगळ्या अँगलनी लोकं बोलत होते. पण आज जेव्हा आम्ही नवीन प्रोजेक्ट्स लॉन्च करतो, तेव्हा आमच्या लक्षात येतंय, की बरेचसे लोकं आता ऑटोमॅटिकली रुबी हॉलची जेव्हा लाईन सुरू झाली तुमची, दे स्टार्टेड गोइंग बाय मेट्रो. हो. म्हणजे आज ही नवीन आठवण आणि दे आर व्हेरी हॅपी. म्हणजे आणि जनरेशन सुद्धा मी म्हणतो तर एज ग्रुप शाळेत जाणारा मुलगा सुद्धा म्हणतोय, की मी माझा जाऊ शकतो. माझा IT मध्ये काम करणारा BMC सॉफ्टवेअरमध्ये काम करणारा माझा मित्र आहे. त्यांनी मला सांगितलं, की मी सायकल घेतली, घरातनं निघालो. मेट्रोमध्ये सायकल टाकली आणि मेट्रोमधनं सायकल घेऊन ऑफिसला गेलो. हो. रुबी Wow. हॉलला खाली उतरलो. आपण परदेशामध्ये जाऊन हेच पाहतो ना. हो. म्हणजे हा जो कन्व्हिनियन्स आहे, जर तो कन्व्हिनियन्स आपण आणायचा प्रयत्न करतोय. आज आपण तिघंही तसे यंग जनरेशनमधले लोकं आहोत. आपण काही गोष्टी नाविन्यपूर्ण विचार करण्याची खूप गरज आहे. म्हणजे आज साधी गोष्ट आहे, की मेट्रो तर आपण वापरायला लागलो. व्हाय नॉट यूज सायकल्स ऑन संडे? हो. आज आपण एक रेझोल्यूशन केलं, की बिलो 35 ज्यांना फिजिकली आपल्याला हे सगळं करणं पॉसिबल आहे. लेट्स ट्राय अँड कट द ट्रॅफिक ना. कुठे आपल्याला कुठं प्लेन पकडायचं जाऊन हो, एवढं हो. प्रत्येकाला. म्हणजे ट्रॅफिकच्या बाबतीत रडताना असंच होतं ना, की आपण म्हणतो चायला काय ट्रॅफिक आहे. अरे पण आय एम द ट्रॅफिक. मी आहे ना ट्रॅफिकमध्ये. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. सो तेव्हा मेट्रो हे किती एक्झॅक्टली. सो आपण हे जे बोललो, की क्रिएटिंग न्यू मेमरीज ॲज द सिटी इज चेंजिंग, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज प्रॉबेबली इज द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ पुणेकर्स. म्हणजे आपण ना हळूहळू मुंबईच्या लाईनीवर लागलोय. हो. म्हणजे लेट्स ॲक्सेप्ट इट, की आपल्याकडे किती अवघड असलं तरी मान्य करावं. ॲब्सोल्युटली. आणि ती ती दरी आहे ती राहू देऊया. कारण ते पुणे मुंबई भांडण हे मुंबई इटर्निटीपर्यंत नको चालणार करायला. आहे.
पुंबई नको करायला. त्यामुळे ते जे भांडण आहे ना ते कंटिन्यू राहिलंच पाहिजे. पण ॲट द सेम टाईम आहे ना दीज क्रिएटिंग न्यू मेमरीज आहे ना, या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत. ॲब्सोल्युटली. आणि बदलतंय पूर्वीचं पुणं राहिलं नाही. त्याचं गंमत आहे ना बघ ना, की 50-60च्या काळात पुणे पेठांमधनं बाहेर येऊन डेक्कनला वगैरे वाढत गेलं. म्हणजे अर्थात आधीच नदीच्या चालू पलीकडे. झालं, नदीच्या पलीकडे आले. हां. त्याच्यानंतर 80s-90s मध्ये ऑटोमोबिलचं हे वाढलं, त्यामुळे तिकडे थोडंसं पिंपरी चिंचवड साईडला सरकलं अजून जास्त. त्याच्यानंतर IT चं हे आलं, मग हिंजवडी आणि हडपसर झालं. आणि आता खराडी आणि हे सगळं नवीनच काहीतरी वेगळं वाढत चाललंय. काहीतरी म्हणजे आपण तिकडे जात नाही म्हणून आपल्यासाठी वेगळं. करेक्ट. आणि ह्याच्यामध्ये जी काही लोकसंख्या निर्माण झाली आहे, ते जे मधले काही जे 4-5 एरिया होते त्याच्यापेक्षा जास्त लोक झाले. त्यामुळं अर्थातच कल्चर बदलणार आहे, कारण का एक नवीन कल्चरची सरमिसळ होणार आहे आणि त्यातनं खूप इंटरेस्टिंग गोष्टी तयार होत गेल्यात. म्हणजे आपण अगदी छोटंसं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पुण्यात बदल झालेलं. मी जेव्हा BMCCला होतो 2007-8ला आलो पहिल्यांदा, तेव्हा एवढे ढोलपथक नव्हते. आत्ता ढोलपथकात वाजवणारे अर्ध्याहून अर्धे लोक, ॲटलिस्ट सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ पीपल आर नॉट फ्रॉम पुणे. ते पुण्याच्या बाहेरचे आहेत. हो. त्यांना आवड वाटते, त्यांनी ते वाढवलंच Correct. ना. हो. सो हाच मुद्दा आपला जो आहे आजचा, की तो आपलं जे एक कल्चरल हेरिटेज आहे ना ते जपलं गेलं पाहिजे. आणि आत्ता तू जे स्पेसिफिकली बोललास, तर आता तू पुण्याच्या मध्य भागांमध्ये जेवढी कामं चालली आहेत ना, 1-2 मिनटं आपण ती जर एक्सक्लूड केली, पण जे आता मोठी एरियाज डेव्हलप झालेले, एक बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, खराडी, हिंजवडी या सगळ्या भागांमध्ये गेलं ना तर इव्हन बिगर कॉम्प्लेक्सेस आर देअर. आणि दुसरं कसं होतं, की थोडे बजेट फ्रेंडली होम्सच्याकडे जेव्हा आपण सरकत जातो तेव्हा ऑब्व्हियसली तिथे नोकरदार व्यक्तिमत्व जे आहेत किंवा IT मध्ये काम करणारे लोक आहेत जे जस्ट पुण्यात शिफ्ट झालेत, ज्यांचं पहिलं घर आहे, बरोबर. त्यांच्यासाठी हा एक पहिला चॉईस निर्माण होतो आणि त्या वस्ती बेसिकली मोठ्या होत गेल्या, वाढत गेल्या. पण तू एक ऑब्झर्व केलंस का, म्हणजे हा ॲज अ बिल्डर माझा सर्व बिल्डर लोकांना एक अपील आहे, की पुण्यामध्ये मी आता स्पेसिफिकली सांगतो, ज्या मार्केटिंग एजन्सीज आमच्याशी बोलतात किंवा ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज बोलतात, एव्हरीवन क्लेम्स तुम्ही प्रोजेक्टचं काहीतरी फॅन्सी नाव ठेवा. अरे अरे यार. काहीतरी मॉन्टे कार्लो आणि बेला विस काहीतरी उच्चार स्पॅनिश करता येणार नाही अशा बिल्डिंगचं नाव ठेवून काय स्पॅनिश, करायचं मला कळत लॅटिन, नाही. अरेबिक पासून सगळं नाव हो, द्यायचं हो. का? आणि तुला आश्चर्य वाटतं, म्हणजे मला हे जेव्हा लोक सांगतात, की मार्केट सर्वे सेज की तुमचं नाव जेवढं अवघड असेल ना तेवढा कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट होतो. आणि आय फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड की मी 2 BHKतच राहणार आहे, मला मिळणाऱ्या गोष्टी सेम आहेत. आज पुण्यासारखं जेवढं मराठी डॉमिनेटेड शहर हे आहे, भाषेवाईज मी म्हणतो आहे, तर त्याच्यामध्ये वाय शिफ्ट. म्हणजे माझं म्हणणं, तू उद्या स्पेनमध्ये गेल्यानंतर तुला जानकी निवास कधी दिसलंय का रे बिल्डिंग? नाही दिसलेली तुला. आणि त्यांना ती ॲस्पिरेशन पण नाही आहे आयुष्यामध्ये, की मी आज माझ्या लोकांना अट्रॅक्ट हा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स का? का. आणि तुला सांगू का, ह्याला आमच्यातलीच कम्युनिटी जास्त बळी पडली असं माझं मत आहे. आणि ह्याच्यावरती माझा कोणाचा आरोप नाही, हा शेवटी प्रत्येकाच्या धंद्याचा विषय आहे आणि त्याला जसा करायचा त्यांनी केला पाहिजे. पण माझं म्हणणं, जर इथेच पहिला कल्चरल शिफ्ट सुरू होतो. बरोबर आहे. म्हणजे म्हणजे बिल्डर लॉबी काय दादा, मला हेही वाटतं की आपण म्हणजे आम्ही जे ग्राहक आहोत त्यांचंही आहे की आम्हाला जानकी निवास किंवा वसुंधरा नाव असेल तर आम्हाला त्या अप मार्केट प्रीमियम नाही वाटत. करेक्ट. हे किती वाईट आहे आपल्यासाठीच. हा तू बोललास तो शब्द बरोबर बोललास. ॲक्च्युली वी रिसेंटली लॉन्च्ड अ प्रोजेक्ट जो न्यू इंडिया स्कूलच्या शेजारी आहे कोथरूडमध्ये. आणि AR टेकडीच्या अत्यंत जवळ, सगळं निसर्ग छान दिसतो तिकडनं, तुम्हाला हिरवळ दिसते सगळी. अशी कोथरूडमध्ये प्लॉट नाहीत टेक्निकली. सो आमच्या डोक्यात असं होतं की त्या गोष्टीला ना एक अर्दन फील आहे, तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहताय. सो वसुंधरा हा वर्ड जो आहे हा संस्कृत शब्द आहे आणि आय जस्ट पिच दॅट वर्ड. आणि इट वॉज टेकन अप व्हेरी पॉझिटिव्हली बाय ऑल आर मॅनेजमेंट. आणि आम्हाला वाटलं की आपण ते नाव करू. आणि ज्यावेळेस वी ॲक्च्युली केम टुवर्ड्स द लॉन्चिंग ऑफ द प्रोजेक्ट, तर सम ऑफ द एजन्सीज केम टू अस अँड सेड, एक्सेप्ट माय मार्केटिंग एजन्सी हु इज डुईंग ऑल द वर्क, त्यांनी सांगितलं की हे नाव खूप छान आहे, तू कंटिन्यू कर. पण जेवढे लोक होते की सर ना वसुंधरा नावामुळे ना थोडंसं डाऊन मार्केट होईल, तुम्हाला रेट नाही मिळणार. सो आय टोल्ड देम व्हेरी क्लिअरली, ज्या लोकांना वसुंधरा नावासाठी फ्लॅट घ्यायचा नाही आहे त्यांनी माझ्याकडे येऊ नये. ह्याला दुसरं उत्तर नाही आहे. अरे म्हणजे वसुंधरा या नावाला जो मिनिंग आहे ना, आणि त्यांनी मग सांगितलं आता नवीन कॉन्सेप्ट सुरू झाला आहे की तुमचं नाव जर वसुंधरा असेल आणि त्याचं अपमार्केट वाटलं नाही ना, तर त्या प्रोजेक्टला कोड नेम द्यायचं.
हो. म्हणजे कोड नेम म्हणजे असं भयंकर काहीतरी इंग्लिश नाव ठेवायचं काय आपलं ग्रँडे व्ह्यू हा किंवा असं काहीतरी काउंटी बिउंटी काउंटी व्ह्यू, आई कुठली ग काउंटी हिल हिल व्ह्यू, आणि त्याच्यात काय बाबा सेंट्रल पुणे, सेंट्रल कोथरूड, सेंट्रल नॉर्थ कोथरूड. आणि आपली वाईट सवय आपली वाईट परिस्थिती काय आहे मी तुला सांगतो आता जे बोलताना मी 10 वेळा मनात विचार केला की एखादा शब्द तरी मी असा बोलीन जो एखाद्या बिल्डरनी वापरला हो नसेल अरे नाहीच आहे म्हणजे मी कुठलाही आत्ता जर एखादा शब्द इंग्लिशमध्ये काढला ना तर तो कोणीतरी वापरला आहे आणि कोणीतरी दुखावलं जाईल जी माझी बिलकुल इंटेन्शन नाही आहे पण माझं म्हणणं ना आपण ही एक कुठेतरी ना स्ट्रॉंगली एक आपलं ॲज अ बिल्डर कम्युनिटी किंवा ॲज अ पुणेकर्स पहिल्यांदा तुम्ही सुद्धा ॲज अ आता तुमचा जेवढा चांगला फॉलोअर आहे ना तुमच्या पहिल्या ग्राहकांपर्यंत किंवा तुमच्या मित्रांपर्यंत हे पोहोचवा की अरे हे हा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आपण पहिले मनातनं काढून टाकूयात पण मला मला खरंच हा प्रश्न वाटतो की हे खरंच कस्टमर्सना हवंय का हे मार्केट रिसर्च करणारे लोक किंवा बिल्डर्स आणि हे लोक आणतात म्हणजे ना मी खरं तर मला एक घर आवडलं तर मी नाही विचार करणार आहे की त्या बिल्डिंगचं नाव काय स्प्लेंडेड काहीतरी आहे की जानकी निवास आहे मला ते घर आवडलं माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं अरे आहे नाही फरक पडतो. मग मला मला खरंच हा हा जेन्युइन प्रश्न प्रॉब्लेम आहे आहे, की हा गंमत आहे. लोकांनाही हवंय का ते असं हो, काहीतरी अरे होतं काय माहितीये का, एकतर फारच गमतीशीर आहे. म्हणजे ही अशी नावं ठेवायची काहीतरी स्प्लेंडिड आणि हे ते, आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा रिक्षा किंवा ओलाला सांगता त्यांना ते कळत नाही कुठे आहे. तर कारण तुम्हालाच उच्चार नीट करता येत नाही. ते सगळंच कम्युनिकेटिव्ह प्रॉब्लेम होतं. पण ते भारी वाटतं. जेव्हा ॲस्पिरेशन व्हॅल्यू येते, की जेव्हा ते हम्म. आपल्याला बोलता येत नाही. आपल्याला काहीतरी अवघड वाटलं, की आपल्याला ॲस्पिरेशन, आणि आपल्यावरती तो शेवटी त्या अल्टिमेटली येतं ना, पांढऱ्या चामडीचा इतका आपल्यावरती ते हां इन्फ्लुएन्स आहे व्हाईट इन्फिरियर कॉम्प्लेक्स जो आहे आपल्याला, की सगळं इंग्लिश पाहिजे, सगळं असं काहीतरी स्पॅनिश एक्झॅक्टली पाहिजे. म्हणजे इटालियन म्हणलं तर ते एलीट वाटतं, आणि संस्कृत म्हणलं तर ते डाऊन मार्केट वाटतं. हे किती नाही घाणेरडं आहे. तुला मी तेच सांगतो की प्रशस्त 2 BHK घर हम्म. अँड लक्झुरियस 2 BHK अपार्टमेंट्स याच्यामध्ये प्रशस्त 2 BHK घर म्हणलं ना की लोकांना वाटतं हे बजेट ओरिएंटेड आहे बरं का हो, मराठीत बोलला हो, म्हणून हेच तू इंग्लिश लक्झुरियस हा आहे ना हा शब्द इतका डिसिविंग आहे ना म्हणजे हो अगदी ऑनेस्टली स्पीकिंग म्हणजे आम्ही हे रेग्युलरली वापरतो आणि मला म्हणजे आय एम ऑल्सो वन ऑफ द कल्प्रिट अँड आय विल ॲक्सेप्ट पण लक्झरी ह्या गोष्टीचा जो कॉन्सेप्ट आहे ना तो पहिल्यांदा डिफाईन करून घेऊया माहिती आहे का जेव्हा आपण लक्झुरियस 2 BHK होम्समध्ये 10 बाय 10ची खोली देतो ना नाही रे म्हणजे असं नसतं जगामध्ये म्हणजे मी जेन्युनली सांगतो आय हॅव कट माय सेल्फ फ्रॉम दिस वर्ड फॉर लास्ट 4 इयर्स आणि आय हॅव मेड शुअर आता रिडेव्हलपमेंटमध्ये आमचा 80% धंदा आहे 12 बाय 12 13 बाय 11 याच्या खालच्या बेडरूम्स आम्ही नाही देत आणि माझा प्लॅन नाही बसला तर मी स्कीम नाही करत कारण हम्म. अरे प्रॉब्लेम आज काय होतो माहिती आहे का प्रत्येक जण त्याचा हार्ड अर्न मनी तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करत हो असतो आज कोथरूडसारख्या भागांमध्ये प्रभात रोडवरती किंवा मॉडेल कॉलनीमध्ये 1.5 पावणे 2 कोटीच्या खाली घरं नाहीत रे आणि हम्म. त्या घरांमध्ये तुम्ही बेड आणि वॉर्डरोब ठेवल्यानंतर त्यात चालायला जागा राहत नाही रे हो आणि प्रॉब्लेम असा आहे की मग स्लायडिंग दरवाजे करा वॉर्डरोबचे आणि तुम्ही ह्या प्रोजेक्टच्या ब्रोशरवर लक्झुरियस लिहिता हम्म. हा जो एक आपल्याकडे मी सांगू का म्हणजे आपण आपल्याकडे पहिले बघायचा दृष्टिकोन जो आहे ना तो माझं म्हणणं कस्टमर सेंट्रिक होणं खूप गरजेचं आहे जेव्हा शहरं हम्म. बदलतात ना तेव्हा मगाशी माझी शार्दूलशी बोलता बोलता एक जस्ट विषय झाला की पूर्वीची घरं घेणं आणि आताची घरं घेणं किंवा पूर्वीची शहरं आणि आताच्या शहरांमध्ये खूप फरक आहे पूर्वीच्या घरांमध्ये लोकांना ना घर ही प्रचंड मोठी नेसेसिटी होती आता हम्म. लोकांना नेसेसिटी प्लस लक्झरी या हम्म. दोन्ही गोष्टी पाहिजेत कन्व्हिनियन्स पाहिजे बरोबर आता जर तुम्ही जेव्हा आपण म्हणतो ना शहरं का बदलत आहेत कारण की जेवढा मी ॲज अ बिल्डर तुमच्यामध्ये उतरून तुमचे हम्म. प्रॉब्लेम समजून नाही घेणार ना तर त्या शहरांना योग्य बदल आम्ही देऊ नाही शकणार बरोबर हम्म. बरोबर. आणि आता आपण एका खूप फाईन लाईनवरती बसलो आहोत की आपण आत्ता जर ह्या लोकांमध्ये उतरून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जर त्या पद्धतीने शहरं डिझाईन नाही ना केली तर वी विल बी इन अ मेस मला हा जेन्युनली प्रॉब्लेम वाटतो माहिती आहे का, की ह्या गोष्टीचा विचार खरंच केला जातो का, आणि केला जायला पाहिजे आयडियली. म्हणजे एस्पेशली रिडेव्हलपमेंट सारख्या ह्याच्यामध्ये, ज्या बिल्डिंग सोसायटीत पूर्वी काय बाबा 10 कुटुंब राहत होते, हम्म. त्याच्याऐवजी तर रिडेव्हलप होऊन तिथे 25-30 कुटुंब राहायला येणार आहेत. त्यांच्या पूर्वी 10 गाड्या होत्या, आता तिथे डायरेक्ट 40-50 गाड्या येणार आहेत, प्रत्येकी 2 असं धरून. बरोबर आहे अरे पण तो रोड तेवढाच आहे ना. हो मग ते ट्रॅफिक पार्किंग सगळं काय, तुम्ही तिथे डबल डेकर ट्रिपल डेकर पार्किंग कराल, पण रोड तेवढाच आहे. हो
म्हणजे हा तुला मी सांगू का, हा आपल्या पुण्यामध्ये ना खूप मेजर विषय आहे. आणि तू आज बघ ज्या पद्धतीने गल्ल्यांमध्ये गाड्या लागलेल्या असतात ना, हो. म्हणजे अरे लोकांना बिल्डिंगमध्ये खरंच गाड्या लावायला जागा नाही. म्हणजे आज रिडेव्हलपमेंटचं सगळ्यात मोठं कारण हे ना, लोकांना पार्किंगच नाही आहेत. दुसरा महत्त्वाचा विषय आहे, की काय होतं ना, आपण प्रत्येक वेळेस प्रशासनाच्या नावाने बोटं मोडतो हो. आणि त्यातनं बाजूला होतो. पण एक त्यातला अँगल समजायला पाहिजे. आपण जेव्हा परदेशाशी कंपेअर करतो ना, आपल्याला वाटतं ना, अरे हे आपल्याकडे का नाही? तर तुम्ही सगळ्यात पहिले बघा ना, परदेशामध्ये तेवढे रस्ते रुंद आहेत रे, जे आपल्याकडे नाही आहेत. हो. आपल्याकडे आपण सगळ्यात पहिले रस्ता रुंदीला विरोध करतो. हो. कारण माझी बिल्डिंग त्यात कट होते. आणि हे चूक नाही आहे. म्हणजे मी कोणी त्याला विरोध करणाऱ्याला चूक बिलकुल म्हणत नाही आहे. पण हे आपण अचीव्ह करणार कसं रे अदरवाईज? म्हणजे आज जे आपण नेहमी म्हणतो, की एवढा FSI आलाय ना, की दे हॅव रिअली एन्करेज क्लस्टर डेव्हलपमेंट. तुमचा प्लॉट जातोय ना रोड वाइंडिंगमध्ये, आजूबाजूच्याला पकडा. एक छान मोठी बिल्डिंग बांधा, रस्ता. आज मला हे नक्की उदाहरण द्यायला आवडेल, की तुम्ही 3-4 वर्षानंतर आयडियल कॉलनीबद्दल जे लोकं आता बोलतात, "अरे, अल्टरनेट बिल्डिंग रिडेव्हलप झाली आहे कोथरूडमधली." 4 वर्षानंतर आयडियल कॉलनीतले सगळे रस्ते 12 मीटरचे झालेले असतील. आज आयडियल कॉलनीमध्ये रस्त्यावरती गाड्या लावण्याचं प्रमाण सबस्टॅन्शियली कमी झालंय. तुम्ही बघा सगळ्यात कमी गाड्या तुम्हाला रस्त्यावरती लावलेल्या दिसतात आयडियल कॉलनीमध्ये. सो हा हळू जी डेव्हलपमेंट आहे आपली ना, ती डेव्हलपमेंट या दिशेने नेण्याची गरज आहे. दुसरं आम्ही लोकांना नेहमी सांगतो, हा शहरं बदलताना एक नागरिकांनी सुद्धा प्रुडंट अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला FSI मिळतोय, मग आपण एवढं बांधलं पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. पण ॲट द सेम टाईम तेवढं सफिशियंट पार्किंग आपल्या बिल्डिंगला बसतं का? हा विचार ना कोणी करत नाही. म्हणजे आत्तासुद्धा आमच्याकडचा सगळ्यात मोठा आत्ता इश्यू असा येतोय, तुम्ही नवीन फ्लॅट्स विकत घ्यायला जा, 3 BHK फ्लॅटला एकच गाडी मिळते. कारण की हो. FSI कन्झम्पशनमध्ये फ्लॅट वाढलेत आणि एवढी पार्किंग्स बसत नाहीत. बरोबर. दुसरं parking विकत घ्यावं लागतं. वी विल अगेन गेट इन टू द ट्रबल. दुसरी गाडी घेतल्यानंतर रस्त्यावरती गाड्या यायला सुरुवात होते. तर सगळ्यांनीच हा फक्त डेव्हलपर्सचा विषय नाही आहे, हा किंवा एक प्रशासनाचा विषय नाही. हा सगळ्यांनी म्हणून एकत्र कॉन्शियस घ्यायचा निर्णय आहे. म्हणजे आम्ही सोसायट्यांना नेहमी सांगतो, तुला तुझ्या फिजिबिलिटीप्रमाणे तुमच्या फिजिबिलिटीवर तुम्हाला कोणीतरी 75-80% देतंय ना, हो. तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला पर हेड 2 गाड्या द्या आणि किती फ्लॅट बसतात तेवढ्याच करा. राईट राईट. इंटरेस्टिंग. तर ऑटोमॅटिकली तो एक शिफ्ट जर आला ना आपल्याकडे, तर त्या सगळ्या गोष्टींचा उपाय आपण आत्ताच शोधू शकतो. हे किती होईल याबद्दल खूप साशंकता आहे, कारण ज्याला जेवढं जास्तीत जास्त फायदा मिळेल तो घ्यायचा प्रयत्न करणार आहे. पण जसं मी म्हणलं, की विल ट्राय टू अवॉइड. आपण आपली यंग जनरेशन आहे, एक रिझोल्युशन करा ना, की ऑन संडे विल यूज सायकल्स. बरोबर आहे. काहीतरी मला एक मला जेन्युइनली हे धरूनच एक विचारायचं होतं, की ओव्हर दीज इयर्स म्हणजे तुम्ही बराच काळ या बिझनेसमध्ये आहात म्हणून, की अपेक्षा बदलल्यात का लोकांच्या घराकडनं? किंवा मग आता रिडेव्हलपमेंटमध्ये पण आहात, तर किती लोकं त्यांच्या आठवणी किंवा काय बाबा हे माझं आहे, ते त्याला होल्ड ऑन किती करायला तयार आहेत, की नाही मला आधी माझा हा बंगला होता आणि इथे माझं एवढं देवघर होतं आणि मला ते माझ्या नवीन घरात हां. पाहिजे. तर ते अकोमोडेट करायला तयार आहेत का? आणि मग अप्रोच बदलतोय का ओव्हर दीज इयर्स बायर्स मधला? करेक्ट. आणि हा तू बोललास तो प्रॉब्लेम आम्हाला रोज फेस करतो, कारण आम्ही सगळ्या जनरेशन्स बरोबर डील करतो. म्हणजे आज एक ओल्डर जनरेशन आहे, एक यंगर जनरेशन आहे. आणि लोक त्यांच्या राहत्या घराबद्दल खूप इमोशनल असतात. हो. त्यांच्या त्या घरात आठवणी असतात त्या सगळ्या. तर तू जो प्रश्न विचारलास ना, की एक जनरेशन आहे जी आमच्या नावानी, मी लिटरली तो सांगतो, की स्पेस युटिलायझेशनच्या नावाखाली बऱ्याच वेळा देवघराला जागाच नसते घरात. आणि याला मी कुठला धार्मिक अँगल देत नाहीये. पण कुठेतरी आपल्या घरामध्ये एक वर्शिपिंग प्लेस, मग ती काय देवाची मूर्तीपूजा असं मी काही म्हणत नाहीये. पण माझं म्हणणं, कुठेतरी एक पॉझिटिव्हिटी त्या कॉर्नरमध्ये आपल्या घरात क्रिएट होते. हा त्याच्या मागचा अँगल आहे. हा अँगल जुन्या जनरेशनकडे अजूनही आहे. नवीन जनरेशनकडे तो हळू नाही, मग मला अजून ती जागा अकोमोडेट करायची. लोकं आम्हाला सांगतात, ती लोक येऊन सांगतात स्पेसिफिकली, किंवा तुम्ही फ्लॅट डिझाईन करताना, की तुम्ही छोटंसं एक देवघर आम्हाला डिझाईन करून द्या, कारण आमच्या वडिलोपार्जित आलेले हे सगळे देव आहेत जे आम्हाला ठेवायचे आहेत. हा एक अँगल आहे. दुसरा अँगल IT मधली लोक आहेत जे काम करतात, आणि त्यांचा सगळ्यात मोठा गेल्या 2 वर्षातला प्रॉब्लेम आहे जो आम्ही आता सॉल्व्ह करतोय, तो म्हणजे वर्क फ्रॉम होमचं कल्चर एवढं वाढलंय. म्हणजे 1-2 मित्र माझे आले, तो म्हणाला, अरे क्लायंट बरोबर मीटिंग चालू आहे, मागे कुकरच्या शिट्ट्या वाजतायत, माझी पोरं रडतायत आणि मला म्यूटवर जाण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि कुठेतरी जेव्हा आम्ही नवीन प्रोजेक्ट डिझाईन करायला गेलो ना, तेव्हा आम्ही विचार केला, की अरे आपल्या कामासाठी लागणारी जी जागा आहे ना, त्यांनी आपल्या घरातली जागा नाही खाल्ली पाहिजे. आज तू जर बजेटसाठी 2 BHK घेत असेल आणि त्यातली एक खोली तुला लॉक करून बसावं लागत असेल, तर यू आर लॉकिंग युअर फॅमिली इन 1 BHK. येस. सो ते न करता वी हॅव डिसाइडेड आता, आणि आताच्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये केलंय, वी हॅव डिझाईन वर्क फ्रॉम होम सेपरेट एरिया इन द बिल्डिंग. तुम्ही मजल्यावरनं उठा, तिथे जा, काम करा, तुम्हाला सगळं इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल, जेणेकरून ह्या ॲडिशनल फॅसिलिटी शहरं इथे बदलत आहेत रे. म्हणजे आज ही जी गरज आहे ना, ह्याला उत्तर आपल्याकडे जी आहेत ना, ती अशी पॉझिटिव्हली आपण काढून Correct, पुढे जाऊ correct. शकतो, आणि म्हणजे जागा पण युटिलाइज होते. आणि बेसिकली तुम्ही
कात टाकतंय, म्हणजे आपण बदलताय हा शब्दच थोडा निगेटिव्हली, काट टाकतो. शहर कात टाकतंय, हो. आपलं लाईफस्टाईल्स कात आणि टाकतंय, गरजा गरजा बदलतायत, बदलतायत, अपेक्षा त्यानुसार बदलतायत. आपण पण बदललं पाहिजे. हे इंटरेस्टिंगच आहे. मला फारच मजेशीर वाटतंय. आणि तू विचारलंस त्याच्यावर मला आय डोंट नो तुम्हाला काय वाटतं, की मी 15 वर्षापूर्वी पुण्यात आल्यानंतर मी ऑब्झर्व्ह केलेली ही गोष्ट आहे. मी जेव्हा 2007-8ला पुण्यात आलो ना, तेव्हा ना सोसायटीजमध्ये वगैरे ना मी कधी गणेशोत्सव नव्हता बघितला. सोसायटीजमध्ये खूप रेअरली बघितला होता, किंवा हम्म. लहान मुलं येऊन खाली खेळताना रेअरली. माझे मित्र नाही, नाही, अरे ते ओरडतात खाली खेळलं तर, हे असं वगैरे असायचं आणि हम्म. खेळायचं नाहीत. पण अचानक गेल्या 3-4 वर्षात मला ॲटलीस्ट पॅन्डेमिक नंतर तरी 3-1 वर्षात हे खूप बदल दिसला. म्हणजे आमच्या सोसायटीत, मी ज्या सोसायटीत राहतो, आमच्याकडे नवरात्री सेलिब्रेट केली जाते. आता गरबाचं वर्कशॉप आहे. माझ्या आजूबाजूचे माझ्याशी बोलायला लागलेत. ते हम्म. माझ्याशी बोलायचे नाही कोणी. अरे ते पोस्ट पॅन्डेमिक मला वाटतं ते गरज पण बदलली ना. म्हणजे हो. पॅन्डेमिक एवढा वाईट हिट झाला की लोकांना जाणवायला लागलं की नाही नाही, हे इतकं वल्नरेबल आहे, कधी Correct. काही येऊ शकतं. नाही. वी नीड टू गेट बॅक हो. टुगेदर. Correct. त्या Absolutely. अपेक्षा सुद्धा तिथेच बदलल्या. आणि तुम्ही जर बघितलं ना, पॅन्डेमिकमध्ये जेव्हा आपण सगळेजण आपापल्या घरामध्ये लॉक झालो ना, लोकांना टॉप टेरेसचं महत्व तेव्हा कळलं. हो. वर्षानुवर्ष न पाहिलेली गच्ची लोकांनी हो. अचानक पाहिली, आणि मग त्यानंतर वाटायला लागलं की अरे मग इथेच काही फॅसिलिटी जर असत्या त्या काळामध्ये, तर आपल्याला खूप सोयी सुविधा झाल्या असत्या. मग आता परत तो कल्चरल शिफ्ट लोकांमध्ये आलेला आहे, की लोक लोक मग म्हणतात की आम्हाला तुम्ही टॉप टेरेस चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून द्या, जिथे जरा म्हाताऱ्या माणसांना बसता येईल निवांत, किंवा एक छान चालण्यासारखा ट्रॅक तयार करता येईल. आम्ही आता नवीन कॉन्सेप्ट, जसं मगाशी तू गणेशोत्सवाचा विषय बोललास ना, की एक कल्चर मेंटेन करणं, पुन्हा एकदा हा विषय धार्मिकशी रिलेट न करता, पण आपलं गणेशोत्सव हे कल्चर आहे. तर पूर्वी लहानपणी आपण सगळ्यांनी तो गणेशोत्सव अनुभवलाय. आपण लहानपणी सगळे हो. एकत्र 100-100, 200-200 लोकांनी येऊन तो गणपती सोसायटीत बसवलाय, प्रत्येक ठिकाणी आरती असायचं. केलेली आहे. तर त्या पद्धतीचं एक छोटंसं मंदिर केलं वरती. तिथे आपण हम्म. असं काहीतरी सगळ्यांनी एकत्रित 10 दिवस गणपती बसवला. आपण लहानपणी कितीतरी वेळा ते विविध गुणदर्शनाचे हो, कार्यक्रम पाहिले. actually यार, झेंडावंदन असायचं हो, हो. सोसायटीज मध्ये. लहान मुलांना या गोष्टींना एक्सपोजरच नाहीये. आपण हो. फक्त काय म्हणतो, आमची मुलं इंटरनेटवर बसतात, त्यानंतर आमची मुलं फक्त मोबाईलच बघतात. आता ते करतील काय? खेळायला त्यांना जागाच खेळायला नाही. जागा नाही. हो. सो खेळायच्या जागा तुम्ही तिथे क्रिएट करा. आज अनफॉर्च्युनेटली सगळी ठिकाणी आपल्याला आपल्या घरापासून जवळ पार्क्स, गार्डन्स हो. नाही आहेत. मग हाऊ वी कॅन क्रिएट दॅट? तर विदिन द बिल्डिंग वी कॅन क्रिएट दॅट स्पेस. ॲट द Correct आहे. सेम टाईम मला तर पर्सनली वाटतं, आय पर्सनली हॅव अ इंटरेस्ट इन थिएटर. मी नाटकांमधनं कामं केलेली आहेत ना, की एक सभाधीटपणा येणं हे प्रत्येक हो. माणसाची गरज आहे. राईट, राईट. जेव्हा तुम्ही एक्सपोजर तुमचं वाढत जातं, तेव्हा बाहेर देशांमध्ये वावरताना तुम्हाला ते डेअरिंग जर क्रिएट करायचं असेल, तर हे विविध गुणदर्शन कार्यक्रम हे फक्त त्यावेळेस एंटरटेनमेंट नव्हते ना. हो. म्हणजे त्यातनं आपण आपल्या पर्सनॅलिटी खरं आहे, डेव्हलप म्हणजे केल्या. गणपतीत जे आपण शिकलो त्या कार्यक्रमांमध्ये, Correct. त्यांनी एक कुठेतरी एक्सपोजर आलं इन जनरल. पर्सनॅलिटी म्हणूनच आपण तयार झालो म्हणजे खरं तर. अगदी तुम्ही उद्या आयटीत जरी गेला तरी तुम्ही टीम लीड म्हणून जेव्हा सगळ्यांसमोर बोलता, जर तुमच्याकडे ते स्पष्ट वक्तेपणा नसेल, तुमच्याकडे तो एक काय म्हणतात धीटपणा नसेल, तर अवघडच आहे. तुम्हाला काय म्हणायचं हे पर्टिक्युलरली आर्टिक्युलेट नाही करता आलं. Correct. ते त्याच्यामुळे करता येत होतं, त्या एक्सरसाइजेसमुळे करता येत होतं. म्हणजे काही काही लोक खूप युनिक, म्हणजे मगाशी मला शार्दूलशी बोलता बोलता आयडिया खूप आवडली, की त्या 10 दिवसांमध्ये तुम्ही 2 दिवस मुलांसाठी एखादं छोटंसं प्रशिक्षण ठेवा ना, की तुम्ही स्टेजवर कसं बोललं नाटकाचं पाहिजे, वर्कशॉप घ्या. किंवा नाटकाचं हो. वर्कशॉप घ्या. ह्याच्यातनं तुम्हाला त्यांना ॲक्टरच बनवायचं आहे का, तर नाही. पण निदान तुम्हाला एक बोलण्याची पद्धत किंवा एक सभाधीटपणा ऑटोमॅटिकली क्रिएट होईल. हे जे पूर्वी व्हायचं ते आता समाव मिस झालं. आपल्याला बऱ्याच वेळा आपला शेजारी माहीत नसतो, किंवा तो काय करतो ह्याच्याबद्दल आपल्याला डिटेल्स माहिती नसतं. जर जेवढं आपलं इंटरॅक्शन आपण एकमेकांबरोबर वाढवत नेऊ, तेवढे आपण अजून चांगल्या पद्धतीने, आपण काय सोशल ॲनिमल म्हणतोय स्वतःला, पण आपण खरंच किती सोशल होत. म्हणजे तू आणि मी फेसबुकवरती फ्रेंड असतो, पण समोर आल्यानंतर पटकन चेहरा ओळखू येत नाही. ही सिच्युएशन आहे आपली. ते फिल्टरमुळं. Instagramच्या filter मुळं. एक्झॅक्टली. सो आपल्या सुद्धा शहरांना हा जो फिल्टर लागलाय ना, वा, 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 वा. हे खरा नाट्यकर्मी जमलंय, बाहेर आला. जमलंय. तर आपल्या शहरांचा हा फिल्टर काढू आपण. मला असं वाटतंय ना, की जसे आहे ना तसं आपण एकमेकांच्या जर समोर आलो ना, हो. की नो शो ऑफ्स, Yeah, yeah. जे आहे मनातलं ना, ते त्या बिल्डिंगमध्ये दिसलं पाहिजे. Absolutely. आणि मला हेही वाटतं की मध्ये ना, आय गेस ते हळूहळू समजत जातात असं, की मध्ये असं झालं की बिल्डिंग्स खूप वृक्ष होत चालल्या होत्या. Correct. म्हणजे त्याच्यात काहीच एक ग्रीनरीचं किंवा झाडच नसायचं. हो. आणि पुणे
खरं तर पुणे किंवा रादर सगळीच शहरं ही झाडं अशी छान वसलेली असे. प्रत्येक बिल्डिंगच्या भोवती 4 झाडं असायची आणि त्या 4 झाडांसोबत तुमच्या काहीतरी काय म्हणतात त्याला भावना जुडल्या भावना होत्या. बरोबर. नाही आणि लोक या बाबतीत 100% लोक कॉन्शियस आहेत हो. या बाबतीमध्ये. म्हणजे आता नवीन बिल्डिंग सुद्धा आम्ही हँडओव्हर करतो ना, त्यातले बरेचसे मेंबर्स पुढे येतात. ते म्हणतात की आम्ही टेरेसवरती ही झाडं वाढवतो टू ॲन एक्सटेंट. आमच्याकडे एका ठिकाणी एक हां. काकांनी त्यांनी पक्ष्यांसाठी एक छोटा एरिया केलाय. किती आपला वॉव! जो पक्ष्यांचा हॅबिटॅट आपण डिस्टर्ब करतो या सगळ्या प्रकरणामध्ये, त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी टेरेसवरती पाणी प्यायला, कारण तिथे त्यांनी धान्य ठेवलेलं असतं हो. खायला, पाणी ठेवलेलं असतं. सो अशा पद्धतीने आपण आपला हॅबिटॅट 100% मेंटेन करू शकतो. ग्रीन स्पेसेस मला मान्य आहे. आम्हाला सगळेच जण सांगतात, खिडकी उघडली की सगळीकडे बिल्डिंग दिसतात. पण आता जे आहे शहरीकरण झालंय आपण ते तर आपण डिनाय नाही ना करू शकत. मग ते आपण अजून कसं इम्प्रूव्ह करायचं, तर या पद्धतीने आपण करूच शकतो ना. आपल्या लहान मुलांना मला माझी लहानपणची नेहमीची आठवण आहे आणि मी जेन्युइनली मलाही वाईट वाटतं की ते आपण या पिढीला देऊ शकत नाही. माझी आई जेव्हा लहानपणी आमच्या घरामध्ये पोळ्या करायची, तेव्हा किचनच्या खिडकीमध्ये चिमण्या यायच्या हो हो हो. आणि आपण सगळ्यांनी हा अनुभव हो, घेतलेला हो. आहे. त्या येत नाहीत आता. ह्याला याला अनेक कारणं असू शकतात. पण ह्या पद्धतीने जसं त्या काकांनी केलं, असे जर आपण पुन्हा पक्षी आपल्या बिल्डिंगमध्ये अट्रॅक्ट होण्याकरता काय करू शकतो? आज जेव्हा आपण बिल्डिंग बांधतो ना, तेव्हा तुम्ही थोडं नेचर फ्रेंडली पण विचार करायला पाहिजे. आणि हा बदल हळू घडत जाईल. प्रॉबेबली 10-15 वर्षानंतर आपल्याला म्हणजे पूर्वीच्या पुण्याच्या जवळ आपण पुन्हा जातोय. म्हणजे मगाशी आपण बोलत होतो, की लोकांना आपण असं एक इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहताना दिसतंय, की जेणेकरून पुन्हा आपण प्रत्येकजण पर फॅमिली एक कारवर आलो तर फार बरं होईल. करेक्ट, असं मला करेक्ट. वाटतं, की मेट्रो वापरली गेली खूप मोठ्या प्रमाणात. ॲक्चुअली माहिती आहे का गंमत सांगतो मी. मलाच जेव्हा मेट्रो पॅन्डेमिकच्या दरम्यान चालू झाली, तर मला असं होतं की कोण वापरणार आहे पुण्यात मेट्रो? बाईकवरनं इथं तर जाता येतं काय आणि इथल्या इथं तर करताय मेट्रो, त्याचं करेक्ट. काय कौतुक. आणि पण आता ट्रॅफिक आणि हे बघता लक्षात येतं की त्याला मी इथं वनाजला बसतो, रुबी हॉलला जातो किंवा मला जर उद्या हडपसरपर्यंत मेट्रो जेव्हा होईल खरंच कधीही हडपसरपर्यंत मेट्रोनी जाणं सोपं आहे किंवा रिंग रोड हो झाला तर पटकन बसने आपण परवा दोघं बसने फिरलो. हो आम्हाला इतकं भारी वाटलं की वाव किती वर्षांत बसमध्ये बसलो. पण आत्ता बसमध्ये बसायची इच्छा नाहीये का आहे, हो. पण ते इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. आणि एकतर ना आपण मधल्या काही काळात ना ते पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्या आयुष्यातनं नाहीच आहे असं हो. समजत चाललेलं डिलीट जे झालं. आता येतंय. कारण परवा सेम झालं की प्राची मुंबईवरनं आली, ती पुणे स्टेशनला उतरली. तर फर्स्ट थॉट आलेला की नाही कॅब कॅब बुक कर कर. आणि इथे ये. हो. पण मला असं झालं की पुणे स्टेशनवरनं वनाजपर्यंत हे येते, मेट्रो मेट्रो येते. येते. मग मी तिला सांगितलं मेट्रो घेऊन ये. ती वनाजपर्यंत मेट्रो नेलं आणि मी तिला पिक केलं. मला असं झालं की हे व्हायला सुरुवात झाली आणि ते आपण आचरणात आणलं पाहिजे अजून की 100% हे जास्तीत जास्त ट्रान्झिशन पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. ते असं गोईंग बॅक टू रूट्स आहे ना, जसं मग आपण सायकल बद्दल बोलत हो, होतो की correct. सायकल्स वापरायला सुरुवात केली पाहिजे. एक्झॅक्टली. तसं हे पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्यासाठी बनवलंय ना, तर Correct, ते correct. आपण नाही वापरलं तर तर ते काय अर्थ आहे? काय उपयोग आहे त्याचा? आणि मी आता बोलता बोलता हे माझ्या डोक्यात विषय जो आहे ना, की एक विजन शहराची असणं खूप गरजेचं आहे. की आपण शहर बदलतंय फक्त म्हणतो व्हॉट इज आवर विजन टुवर्ड्स द सिटी. तर एनर्जी कन्झर्वेशन आपण जो विषय बोलतो आज, हो. आपल्याकडे सोलर इलेक्ट्रिसिटी इज अवेलेबल इन अबेंडन्स. म्हणजे 12 आपल्या महिने. इतकं 12 महिने सूर्य कोणाकडेही नाहीये. लेट्स युटिलाइज दॅट मोर. आपण जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी ग्रीडला सप्लाय करूयात. या सगळ्या गोष्टींचा हळूहळू आता प्रत्येकांमध्ये अवेअरनेस येत चाललेला आहे. हो. आणि ही विजन जशी प्रत्येकापर्यंत पोहोचत जाईल ना, तेवढं मला असं वाटतं की आपल्या शहरांचा जो चेहरा आहे तो जास्त पॉझिटिव्ह पद्धतीने समोर येईल लोकांच्या. ॲब्सोल्युटली. म्हणजे आपण युएसचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे किंवा डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर त्या लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या बिल्डिंग्समध्ये आपल्या शहरात आलंच पाहिजे आणि त्याच्यापेक्षाही जास्त इंटरेस्टिंग गोष्टी यायला पाहिजे. पण मला त्याच्याबरोबर एक गमतीशीर आपण मगाशी बोललो पण आणि मीही बघितलेला किस्सा आहे तो की अरे आपल्याकडे लोक आले होते टिश्यू पेपर वापरतात. इतकी वर्ष आपण पाण्याने ढुंगणं धुतलीत, आता कशाला टिश्यू पेपर? हो. म्हणजे अनुकरण करायचं तर चांगल्या गोष्टींचं करू ना, हे कसलं फालतू गोष्टींचं टिश्यू पेपर घेऊन जायचं. नाही पण मला इन जनरलच आपण शहरं त्यातलं कल्चर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलतोय, मला त्यात एक खूप जेन्युनली प्रश्न पडतो आणि मला ॲज अ बिल्डर म्हणून विचारावं असं वाटतं की आता अचानक ना काळ्या बिल्डिंग्स दिसायला लागल्यात, काळ्या काचेच्या बिल्डिंग दिसायला लागल्यात आणि मला त्याचाच ते खूप भारी वाटायचं मला पूर्वी की ते काय म्हणते US मध्ये किंवा फायनान्शियल कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही मुंबईला परळला वगैरे गेलात तर फायनान्शियल कॉम्प्लेक्समध्ये अशा त्या चकचकीत काचेच्या हो. बिल्डिंग काळ्या बिल्डिंग दिसायला भारी वाटायचं. पण आता आपण का करतोय ते मला कळत नाही. पुण्यात अगदी डेक्कनला, कोथरूडला, खराडीला की जेव्हा इतकं ऊन आहे आपल्याकडे ऑलरेडी आणि तेव्हा त्या का केलं म्हणजे त्याचं काही रिझन असेल तर मला माहीत नाही. देर इज
अगेन म्हणजे परत पब्लिक सेंटिमेंट इज अ मेजर थिंग. आता काय आहे, परत ग्लोबलायझेशनवरच गेलो आपण परत एकदा. जसं तू म्हणलास की मी खराडी, बाणेर किंवा रादर मुंबईमध्ये अशा बिल्डिंग्स पाहिलेल्या होत्या. आता पुन्हा एकदा लोकांना जेव्हा ऑफिसेस विकत घ्यायचे आहेत, कमर्शियल बिल्डिंग म्हणजे ती ग्लास फसाडच असते. हा कॉन्सेप्ट इतका डोक्यामध्ये बिंबलेला आहे ना, आज इव्हेंच्युअली वील हॅव टू गिव्ह अ प्रोडक्ट विच पीपल प्रिफर. सेकंड, एक फ्रंटेज बेसिकली जे ग्लासमुळे तुम्हाला तुमच्या कमर्शियल कॉम्प्लेक्सेसला फ्रंटेज मिळतं, ते फ्रंटेज तुम्ही नुसत्या RCC ग्रिडमध्ये देऊ शकत नाही. ओके. सो बेसिकली काय झालंय, आता पूर्ण जगाचा चेहरा मोहरा हा जर ग्लास फसाड बिल्डिंग झाला असेल कमर्शियलचा, तर वील हॅव टू स्टिक टू इट. म्हणजे यू आर परफेक्टली राईट. म्हणजे एनर्जीच्या दृष्टिकोनातनं बऱ्याच वेळा एसीवरचा लोड वाढतो. पण नाही म्हणलं तरी टेम्परेचर्स जे आहेत आपले ते हायर आहेत. त्यामुळे पण अनफॉर्च्युनेटली हा धंदा इतका कस्टमर सेंट्रिक आहे की हे किती जणांना समजतं. मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी केल्या जातात. म्हणजे हल्ली फसाड्समध्ये सुद्धा खूप चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे तो UV रेझिस्टंट असतो, त्यांचा सनपाथ अनालिसिस केला जातो. सो आता ॲक्च्युली खूप चांगल्या फसाड कन्सल्टन्सी आहेत, ज्या बाहेरनं ग्लासनी तुम्हाला आतला फील तर देतातच, पण त्या हीट रिफ्लेक्टिंग आहेत, जेणेकरून एनर्जी म्हणजे आपण इव्हन ग्लास फसाड करणारे बिल्डिंग सुद्धा ग्रीन बिल्डिंग होऊ शकतात. या पद्धतीचे प्रोडक्ट्स आहेत. सो आय वुड से की ऑन अ पॉझिटिव्ह नोट या बिल्डिंग्स ज्या होत आहेत ते आम्ही सुद्धा करताना हा विचार करून करतोय की आपण एनर्जी कुठे वेडीवाकडी वाया घालवत नाही ना, त्याचं सनपाथ अनालिसिस आणि या गोष्टी. पण तो कस्टमर सेंट्रिक असल्यामुळे मे बी लोक जसं ते प्रिफर करतात लोक. आणि दॅट इज फॅन्सी ना, म्हणजे मुळात मोर दॅन एनिथिंग इट इज फॅन्सी टू डू दॅट. कारण आता मला वाटतं इतकं सगळं मार्केट ड्रिव्हनच आहे. आपण प्रत्येक एपिसोड मध्ये कसं मार्केटच आपल्या गरजा बदलतायत वगैरे हे जे परत परत हायलाईट होतंय, हे अगेन तेच आहे की हे फॅन्सी आहे, हे ट्रेंडिंग आहे म्हणून हे करायचं. करेक्ट. तर ते मला माहित नाही खरं तर ही माझी गरज आहे की नाही, पण हे सगळे करतायत आणि हे ट्रेंडिंग आहे म्हणून मला ते हवं. ॲब्सोल्युटली. आणि मार्केट ड्रिव्हन मध्येच मला ते हे असं वाटतं का, म्हणजे तुम्ही दोघांनी मला सांगा ते, मला असं वाटतं की स्विगी, झोमॅटो असेल किंवा इन जनरलच हे क्लाउड किचन्समुळं आपल्या किचनची साईज लहान झाली का? म्हणजे आपण जेव्हा बोलतो की करेक्ट. ग्लास फसाड्स आणि हे सगळंच, कारण आपण मला सांग 10-1 वर्षापूर्वी तू किती बाहेर खायचंस? अजिबातच नाही, म्हणजे अगदीच मी कधीतरी. मी हॉस्टेलला होतो तरी पण माझं फक्त संडेला मी दुपारी फिश खायची आणि संध्याकाळी कंपल्सरी बाहेर जायचं, हो. कारण मेस बंद असायची, एवढंच. आता ऑलमोस्ट मी 20-30% टाइम चुकून काहीतरी, म्हणजे काही आज वेळच नाही झाला, आज बरोबर रात्री आहे. ऑफिसमध्ये 12च वाजले, बाहेरच खाल्लं जातं. बाहेर खाल्लं जातं. आणि आहे ना, म्हणजे हा परत पण जनरेशनल डिफरन्स आहे. म्हणजे आज नवीन फ्लॅट्समध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांच्या कंप्लेंट्स असतात की अरे 9 फुटाचंच किचन काय, आम्हाला मोठ्या किचनची सवय होती. बऱ्याच लोकांना आता असं आहे की नाही, हे सफिशियंट किचन, आम्हाला आमच्या बेडरूम्स आणि लिव्हिंग एरिया मोठा द्या. आय हॅव कम अक्रॉस मेनी पीपल ऑफ आर जनरेशन जे म्हणतात की आमच्या घरात डायनिंग नसेल तरी आम्हाला चालतं. ह्या स्टेजला सुद्धा आपण गेलोय. कित्येक लोक टीव्ही समोर बसून जेवतायत. सगळीच लोक टीव्ही समोर बसून जेवतात. सो हा परत एकदा जनरेशन डिफरन्स आहे. म्हणजे हे परत त्याच्यामध्ये आपण क्लासिफाय केलं तर देर आर डिफरंट पीपल विथ डिफरंट रिक्वायरमेंट्स. पण येस, नाव इट हॅज बिकम अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफस्टाईल आणि ते केलं जातं. आता त्याही गोष्टींसाठी डिमांड सुरूच झाल्या ना. मग स्विगी, झोमॅटोवाले येतात सारखे बिल्डिंगमध्ये, मग त्यांच्यासाठी आता बिल्डिंगच्या कोपऱ्यावरती वॉचमन जवळ एक कलेक्शन सेंटर ठेवलंय. हो, हा चेंज की झालाय. की त्यांनी त्यांचं पार्सल तिथं ड्रॉप करायचं, कारण नाही तर सारखे डिलिव्हरी बॉय बिल्डिंगमध्ये येत राहतात. लोकांनी तिथे यायचं, आपलं पार्सल घेऊन परत जायचं. सो हे कल्चरल शिफ्ट आहेतच आपल्यामध्ये. कल्चरल शिफ्ट. इवन मी तर वाचलंय ते, आय एम नॉट शुअर खरं आहे का नाही, बेंगलुरूमध्ये आणि हिंजवडीत, म्हणजे बेसिकली IT प्रोन एरियाजमध्ये आता असेही काही फ्लॅट्स मिळायला लागले जे विदाऊट किचन आहेत. म्हणजे बेसिकली 3 रूम्स आहेत, तसेही तुम्हाला किचन घ्यायला लागतं. एक मध्ये प्लॅटफॉर्म असतो जिथे तुम्ही मिक्सिंग आणि हिटिंग करू शकता. BH फक्त 2 BH. पण आय होप आपण त्यापासून अजून लांब आहोत. लांब आहोत. म्हणजे असं आय विश. आणि परत हो. आपण त्या किचनमध्ये, मला आवडतं किचनमध्ये जायला. आणि आपल्याला ते आपलं किचन त्याच्याकरता इक्विप्ड असणं गरजेचं आहे. म्हणजे आज आपल्या आजी आजोबा आपल्याबरोबर नसले तरी त्यांच्या आठवणी असतात ना आपल्याजवळ. मग काही गोष्टी आपण त्यांच्यासाठी 100% करतोच घरामध्ये. त्यामुळे ते कॉर्नर्स आहेत ना, ते जपले गेले पाहिजेत. म्हणजे आज स्पेसच्या बरोबरीने ना इमोशनल व्हॅल्यू ऑफ द सिटी शुड नॉट चेंज. हे दिस इज आता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हां, म्हणजे
आपण खूप ड्राय होत जातो अदरवाईज. म्हणजे साधं एक जस्ट अनुभव हा माझ्या अनुभवातला, आणि दिस इज नॉट पार्ट ऑफ अबाउट व्हॉट वी डू. पण तुम्ही कधी बघितलंत का, की आपण जेव्हा जिन्यामधनं प्रत्येक मजल्यावरती चढत जातो, तेव्हा प्रत्येक लॉबी येते आणि फ्लॅटचे दरवाजे हो. असतात. आणि माझ्या दृष्टिकोनानं ना ती सगळ्यात रुक्ष जागा असते. तिथं काहीच नसतं. प्रत्येकाचे दारं असतात आणि हे असतात. तर आम्ही असा एक विचार केला ना, की घर ही जी आहे ना, ती गोष्ट प्रत्येकासाठी काहीतरी एक वेगळी गोष्ट असते. आणि आम्ही घराविषयी कॉन्सेप्ट्स लिहित गेलो त्या भिंतींवरती. यू विल नॉट बिलीव्ह, लोक जेव्हा चढत जातात जिन्यातनं, तेव्हा ते वाचत जातात. दे आर मेंटली अँड इमोशनली सॅटिस्फाईड ऑफ दॅट जर्नी. की पहिल्या मजल्यावर गेलं, घर हे माझ्यासाठीचं स्वप्न होतं. दुसऱ्या मजल्यावरती घर गेलं, घर हा मी पोटाला चिमटा काढून घेतलेली गोष्ट आहे. घर ही माझ्या लहान मुलांना मी लहानाचं मोठं झालेलं पाहिलं आहे. अशा ज्या इमोशन्स आहेत ना, ह्या प्रत्येक बिल्डिंगला जर तुम्ही थोड्याशा इमोशन्स, आपलं कल्चर हे जर अटॅच केलं ना, तर तुम्ही कितीही बदला रे, पुणं नाही बदलत. काही झालं तरी नाही बदलणार. तुम्ही म्हणजे मॉडर्नायझेशन कितीही म्हणा, पण शेवटी रात्री झोपताना मला नाही वाटत आपण कोणी इंग्लिशमध्ये आपल्या पोरांना गोष्टी सांगतो. मी तरी ॲटलीस्ट अजूनही माझ्या आजी-आजोबांनी किंवा माझ्या आई-वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी. सो ह्या कल्चरमध्ये आपण जर राहिलो ना, हे कल्चर जर आपण जपलं ना, म्हणजे आपण आपल्या मुलांना इतकं जास्त लिबरल बनवतो, की तू बघितलं ना, आपल्यामध्ये कोणामध्ये पेशन्स नाही आहे. सोशल मीडिया आणि हे सगळं आपण WhatsApp, Facebook याच्या इतके आहारी गेलेलो आहे ना, की आपल्याला गोष्टींचा पेशन्स नाही आहे किंवा मनाचा ठहराव नाही आहे. ह्या गोष्टींसाठी का होईना एखादा स्पिरिच्युअल कॉर्नर इन युअर हाऊस इज व्हेरी नेसेसरी. मग त्याला धर्म, जात या गोष्टींचं काही आवरण करायची गरज नाही आहे. पण आपण हे नाही शिकवत रे. आपल्याला आपल्या मुलांना सांगायला पण हे वेळ नाही आहे. करेक्ट. सो बदल परत एकदा आपण त्या बदलाकडे जातोय ना, तर बदल जेव्हा होतो याचा अर्थ तुम्ही तुमचे रूट सोडत नाही ना. म्हणजे आज ह्या चर्चेचा सगळा सार काय आहे, तर बदल होत असताना रूट्स नका सोडू. म्हणजे आत्मा आणि आत्मीयता नका सोडू शहरात. करेक्ट. आणि तो आत्मा नाही बदलला पाहिजे, आणि Correct. तो बदलला तर मग थोडं मग मग खरंच कपडे आपण एकटे बदलतील, पडू. माणूस नाही बदलणार आता. बरोबर आहे. इतकं सोपं आहे खरं तर एकटे ते. एकटापणा येईल खरंच, त्यामुळे त्या शहराचा एकटेपणा येईल. हो, हो. आणि तो खूप भयानक असेल रे, की एखाद्या पर्सनल व्यक्तीचा एकटेपणा आणि इमॅजिन कर शहराचा शहराचा एकटेपणा, खूप मोठा आहे तो. हा खूपच भयानक होऊन जाईल. मला हे खूप इंटरेस्टिंग वाटतं. आपण सुरुवात करताना कॉन्व्हर्सेशन कसं त्या शहरात हरवल्यासारखं वाटतंय आणि वेगळं वाटतंय, अलिप्त वाटतंय, पासून आपण इथपर्यंत आलोय की कसं आपण अजूनही तिथेच आहोत आहोत. आणि फक्त बाहेरची आवरण पुट्या बदलल्यात बदलल्यात. फक्त ते, आणि Correct. तिथेच आहोत खरं तर आपण. आणि ते जपलं पाहिजे, तर आपण सगळेच एकत्र हात धरून राहू शकू. मला Absolutely. नाहीतर आपण अर्थात हरवून जाऊ. हो. कारण तो डोह चक्रीवादळासारखा आहे, कधी आत घेऊन जाईल माहित नाही. करेक्ट. खूपच वाव. छान ही चर्चा खूप छान झाली. मला तर पर्सनली वाटतं, की एक बिल्डर म्हणून आपण सुद्धा काही गोष्टी इंट्रोस्पेक्ट करतो या सगळ्या गोष्टींमध्ये, की आपण 4 गोष्टी करू. एक पुण्याविषयीच्या 4 ओळी तुम्हाला सांगू का? Yes, yes, म्हणून please. दाखव. पुण्याची आत्ताची Yes. सिच्युएशन काय आहे त्या विषयावरती हे माझ्या वडिलांनी लिहिलंय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की पुनर्विकास का? तर 4 मजली मोठी इमारत, लिफ्ट नाही हीच आफत, कशा पायऱ्या चढू मी 70, पुनर्विकास हे त्याला उत्तर. आता तुम्ही दोघं पुनर्विकास त्याला उत्तर माझ्याबरोबर म्हणा बरं का. घर तसे तर जुनेच झाले, दोष आताशा दिसू लागले, गळू लागले त्याला त्याचे छप्पर, पुनर्विकास हे त्याला त्याचं उत्तर. काळ लोटला रूप बदलले, बाहेरून तर विटून गेले, भेगा पडल्या 12-72, पुनर्विकास हे त्याला उत्तर. कोण मला हे करून देईल, कोणामुळे मी निवांत होईन. प्रश्नाचे उत्तर मी ताबडतोब दिले. प्रश्नाचे या सुयोग्य उत्तर सारे करतील ते रांजेकर. सारे करतील ते रांजेकर. मला तो ऍडचा फॉर्मॅट दिसला. ती पण इंटरेस्टिंग. मला कॉन्सेप्ट रिडेव्हलपमेंट हा शब्द खूप इंटरेस्टिंग वाटतो, की शहराचीच रिडेव्हलपमेंट होत राहते, आपली पण रिडेव्हलपमेंट होत राहते. आय गेस दॅट्स अ गुड, म्हणजे छान एंड मिळाला आपल्याला. हे प्रमोशन नाही, पण आम्हाला सुद्धा तुमच्याशी गप्पा मारताना खूप छान वाटलं. आणि जेन्युअनली मला असं वाटतं, की या चर्चेमधनं आपण 2 चांगले बदल जर घडवू शकलो, तर आजची चर्चा 100% फ्रुटफुल झाली असं म्हणूया आपण. ॲब्सोल्युटली. येस. म्हणजे खूपच छान वाटतं. एकतर बिल्डर आणि डेव्हलपर इतकं वृक्ष पद्धतीनं पाहिलं जातं त्यांच्याकडे, तर असं एक छान फ्लेवरफुल कॉन्व्हर्सेशन एका बिल्डर सोबत करता आलं, त्यामुळे आम्हालाही फार मजा वाटली. तर ते Absolutely. थँक्यू सो मच.
आणि तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर हा एपिसोड ऐकताय तर प्लीज फॉलो करा. यूट्यूबवर बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाचं आहे आमच्यासाठी ते. आमचं पोटपाणी चालतं त्याच्यावरती. आणि आणखीन कोणते विषय आम्ही तुम्हाला हाताळायचे वाटतात तेही कळवा. कोणाला बोलवावंसं वाटतंय तेही सांगा. आम्ही डेफिनेटली त्याचा विचार करू. आणि तुम्ही हे सांगायला विसरलात, तुमचे आज 1,00,000 सबस्क्रायबर झालेले आहेत ते ते, येस तुम्ही- येस, पहिला- 1,00,000 हा, तो. होऊन गेलेत, पण आज पहिल्यांदा तुम्हाला समोरच्या फ्रेम मध्ये बटन दिसतंय मागे. दिसतंय, तर, yes. ते आता Congratulations. दिसत राहणार आहे. लोभ असावा, म्हणजे आम्ही लोभी आहोतच, तुम्ही लोभ ठेवा.